एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचे खेळाडूंचे मी अमित आदवडे मनापासून स्वागत करतोय. ही स्पर्धा संपन्न होत असताना विविध खात्यातील मान्यवर इथे दिसत आहेत. आमचे सहकारी आणि कबड्डीमध्ये एक चांगले खेळाडू असणारे विकास पाटील जे सध्या पोलीस खात्यामध्ये आहेत, काळकाई कलाक्रीडा भरणे या संघातून खेळताना दिसतात असे पोलीस खात्यातील कार्यरत पाटील हे देखील उपस्थित झाले आहेत. मी अष्टविनायक कलाक्रीडा सेवा मंडळाच्या वतीनं त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतो. त्यांना विनंती करेन आपण पॅव्हलियनमध्ये येऊन सन्मानपूर्वक बसायचं आहे. चला प्लीज लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे, कारण आपल्याला हा महत्त्वाचा सामना खेळायचा आहे. अर्थातच केदार काळकाई वर्सेस संदेश 11. नाणेफेकीचा कौल केदार काळकाईच्या खात्यात गेलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. या स्पर्धेकरिता पहा, प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये रक्कम 33,333 व भव्य दिव्य आकर्षक चषक आदरणीय रुपेश सुभाषराव भोसले. रुपेश सुभाषराव मॅच सुरू करायचं आहे. क्षेत्ररक्षण सजून घ्या, क्षेत्ररक्षण सजून घ्या. त्याचबरोबर आमचे जे प्रायोजक देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. बॅटर वाट बघतायत, बॅटर प्रतीक्षा करतात त्या ठिकाणी. दोन्ही बॅटर त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. क्षेत्ररक्षण सजून घ्या. पंच खूप चांगली कामगिरी तुम्ही करताय, थोडा आणखीन कंट्रोल घ्या. तुम्ही या ठिकाणी खूप चांगली कामगिरी करताय. सामना सुरू होतोय, आपण प्रायोजकांच्या दिशेने जातोय. केदार काळकाई वर्सेस संदेश 11. नाणेफेकीचा कौल आपल्या खात्यात गेल्यानंतर केदार काळकाई या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. श्रीकांत ही या ठिकाणी आपण पाहतोय मैदानात. पण स्ट्राईक एंडला जर पाहिला तर संदेश 11 संघाचा सलामीचा फलंदाज स्ट्राईक एंडवरती अमित आणि दुसऱ्या बाजूला आहे तो तुषार, आदित्य, आकाश. पुन्हा एकदा या क्रिकेटच्या पटलावरती विजयराजे भोसले स्मृतिचषक 2024 खेळण्याकरता सांगी प्रीमियर लीग गाजवलेली आहे. याचबरोबर आपण आता आनंदवाडी चषकामध्ये त्यांचा जबरदस्त खेळ पाहिलेला आहे. पुण्यनगरीमधून सिखान कुणे हा एक खेळाडू या ठिकाणी दाखल झाला आहे. आपण त्याला बरोबर समाजन कक्षासमोर पाहू शकता. संदेश पाटे त्या ठिकाणी NBC आयोजक आहे, यात काही शंका नाही आहे. हा सामना देखील अमित फार मोठा असेल. पाहण्याकरता प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचेल. अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच या ठिकाणी रोहित मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिला चेंडू आहे, चांगला चेंडू, बॅटची कडा घेऊन जातोय त्या ठिकाणी. इथे जर आपण पाहिलं तर निश्चितच हा एकेरी धावेकरिता हा फटका खेळला होता तो अमितने. अमित मात्र एक चांगल्या प्रकारचा फलंदाज आहे, जो अमोल आणि तुषार अशी जोडी मैदानात आहे. गोलंदाजी मार्कवरती मात्र गोलंदाजी करताना पाहतोय तो म्हणजेच रोहित. सुरेख चेंडू आहे, फलंदाज बाद. निश्चितच या ठिकाणी अतिशय चांगला चेंडू होता, खराब फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, फलंदाज बाद होतोय, पहिला धक्का बसतोय. या कारण विकेट गेलाय, त्यामुळे तुम्हाला ही संधी असेल मध्यंतरानंतर, म्हणजे आता इनिंग ब्रेक होईल. ही सामना समाप्त झाल्यानंतर आपण बघितलं तर लंच ब्रेकसाठी आपण ठाण्यावर आहोत आणि त्यानंतर मग अंतिम महासंग्राम. तर इथे विकेट आले का अत्यंत महत्त्वाचा यावेळेला बळी मिळतोय. चेंडू आपण बघितलं तर मधल्या आणि उजव्या एसटीवरचा होता, खोलवर टप्प्याचा होता, मनगटाचा वापर करायचा होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूवरती बॅट्समन नाही आहे. जेव्हा आपण चेंडूवरती नसता त्यामुळे निश्चितच अवेफ्रॉम द बॉडी खेळता आणि मिडविकेटला सर्कलमध्ये कुठल्या प्रकारची चूक केली नाही आहे. पहिलं यश गोलंदाजाला मिळते, पहिला ब्रेक थ्रू गोलंदाजा आपल्या संघाला मिळवून देतोय तो रोहित मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय, कोणत्याही प्रकारची तो चूक करत नाही, कारण त्याला माहित आहे की या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल जाण्याकरिता आपल्याला गुणवत्तापूर्ण कामगिरी करावी लागणार आहे. नवा फलंदाज आपण मैदानात येताना पाहतोय, तो म्हणजेच संकेत आहे. संकेत पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करतो ते. रोहितचा चेंडू त्याला खेळावा लागणार आहे. पुणे मुंबई सारख्या शहरातून आलेले खेळाडू आपण या ठिकाणी खेळताना पाहतोय, परंतु मैदानात पहा एक चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहे, त्याला माहीत आहे. अशा वेळेला मात्र तो एकेरी धाव घेतोय आणि या एका धावेने संघ पोहोचतोय एकूण 1 गडी बाद 2 या धावसंख्येवरती. अमित बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है दोनों टीमों के लिए. एक तरफ अगर देखें तो बल्लेबाजी में अच्छा संतुलन बिल्कुल बना हुआ है, लेकिन एक साझेदारी बनाने की जरूरत है. स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी करने के लिए फिलहाल तैयार अमोल. रोहित अपनी बॉलिंग पर तैयार. राउंड विकेट और छोटी गेंद पर प्रहार किया गया. क्या बात है, दो बादल जब टकराते तो विस्फोट जरूर होता है.
ईट का जवाब पत्थर से देते हुए गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाद 6 रन। सुपर मैग्निफिसेंट स्ट्रोक। स्कोर 8 रन। अभी ये अच्छा स्ट्रोक था, खराब गेंद थी, कमजोर गेंद थी, उसके ऊपर दमदार स्ट्रोक अमोल का और शानदार एक बार फिर जवाब दिया गेंदबाज के लिए। चांगला या ठिकाणी प्रहार केलाय चांगल्या प्रकारे पहा अमोलला आपण काल देखील या ठिकाणी या मैदानात पाहिलं होतं त्याने चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती आणि त्याच्याच जोरावरती हा संघ या स्पर्धेच्या या फेरीपर्यंत दाखल झालाय पुन्हा एकदा रोहित सज्ज होतोय अमोलकरिता पुढचा चेंडू टाकतोय हा देखील अतिशय सुरेख चेंडू आहे खूप चांगली कामगिरी मैदानावरती आपण बघितलं तर तेरी मेरी होते म्हणजे एक चेंडू मोठा पटका येतोय त्यानंतर आपण बघितलं तर एक चांगला डॉट चेंडू येतोय आणि ही जुगलबंदी हे द्वंद्व मैदानावरती पाहायला मिळतं आहे हे चांगल्या प्रकारचं द्वंद्व आहे आणि चांगल्या प्रकारचा आपण सामना देखील पाहतोय पुन्हा एकदा हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घ्यायचा आहे परंतु बॅटची कडा घेतोय यष्टीरक्षकाच्या हातात या ठिकाणी चेंडू विसावतोय दरम्यान या ठिकाणी पहिलं षटक संपतंय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या होते 1 गडी बाद 8 और पहले ओवर की कहानी बिल्कुल समाप्त होती भी बहुत ही बढ़िया खेल मैदान के अंदर रहा जब एक बार फिर बड़ा स्ट्रोक आया उसके बाद में अच्छा कमबैक रोहित की तरफ से हुआ है चर्चा तो जारी रहेगी एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे गुफ्तगू जारी रहेगा खिलाड़ी इस मंच पर सुहास पवार लेदर बॉल का अनुभव और बहुत बेहतरीन गेंदबाजी करते हैं सुहास पवार और इस वक्त पलटवार करना चाहते थे गेंद के नीचे सुहास पवार ये कैच आउट संकेत बैक टू द पेवेलियन जो अनुभवी खिलाड़ी थे बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास और शानदार कैच गेंदबाज सुहास पवार का पलटवार किया विकेट नंबर 2 बल्लेबाज बैक टू द पेवेलियन गॉन कदमों का इस्तेमाल करते हुए गेंद को खेलना चाहते थे ऑन सेट पर गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ और टप्पा खाने के बाद घुमाव मिल रहा है सुहास पवार की अगर बात करें तो गेंदों को बहुत घुमाते हैं और घुमाव मिल रहा है देखिए अभी क्या हुआ था बल्लेबाज डांसिंग डाउन द विकेट अभी आगे आए थे तो आंखों से दूर रखने की कोशिश की गई खास करके गेंदबाज द्वारा लेकिन ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद थी टिप्पा खाने के बाद और बाहर की तरफ निकल गई व्हाइट बॉल का इशारा अंपायर की तरफ से हुआ सुहास या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आहे टेनिस जगतामधलं हे एक मोठं नाव आहे आणि त्या ठिकाणी त्याच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे समोर मात्र सनी आहे सनी चव्हाण फलंदाजी मार्कवरती एक चेंडू निर्धाव खेळलाय पुढचा चेंडू सुहासचा पुढे सरसावतोय हा चेंडू पहा बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये पावलांचा वापर केला होता परंतु ताकद लावली होती आणि त्याबरोबर डोकं लावणं देखील गरजेचं होतं इस वक्त टिप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद को ऑन साइड पर खेलने का जब प्रयास किया गया डांसिंग डाउन द विकेट आ गया है लेकिन गेंद के पीछ तक नहीं पहुंच पाए बल्लेबाज वही कहानी है क्योंकि टिप्पा खाने के बाद गेंदें बाहर की तरफ निकल रही ये सीधी गेंद थी अच्छा वेरिएशन कर रहे हैं बहुत अच्छा मिश्रण कर रहे हैं सुहास पवार और बल्लेबाज सनी
फिलहाल बहुत सारी कोशिश कर रहे हैं, आगे आने का प्रयास कर रहे हैं, लेकिन क्या हो रहा है देखिए इस गेंद के बाद एक बार फिर उसके ऊपर चर्चा होगी। प्रभु गेंदबाज के पर सुहास अपने बॉलिंग मार पर तैयार, पॉइंट कवर, स्टक कवर, लॉन्ग अप लॉन्ग ऑन, मिडवे की तरफ खिलाड़ी तैनात, कदमों का इस्तेमाल। ओहो हो, इस मुकाबले में डाली है जान, उस खिलाड़ी का नाम है सनी चौहान, सनी ऑन मनी। भी जानते हैं सुहास पवार और सैनी के बीच एक अच्छा बैटर, स्कोर 15 रन। 15 ओवर के बाद का दूसरा ओवर है, अच्छा मुकाबला मैदान के अंदर। संदेश 11, ये आखिरी गेंद शेष, लेफ्ट हैंड राउंड विकेट और आगे आकर खेलने का प्रयास बिल्कुल किया गया था, टेलीग्राम मिल गया था, टिप ऑफ टाइम के बाद बिंदी गेंद के साथ ओवर की समाप्ति। संदेश 11 पहले बल्लेबाजी करते हुए 2 ओवर के बाद 15 रन। इंपॉर्टेंट पारी सनी की है, बहुत इंपॉर्टेंट रोल इनका अदा वो करने के लिए तैयार है। एक तरफ सुहास का ओवर समाप्त हुआ, एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे, यू गए और यू आए, चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा। वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघाच्या वतीनं महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं तिसरं षटक आहे। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 15, एक गडी बाद 15। पहिला फलंदाज बाद झालाय, त्याने एकूण केल्यात 0 आणि त्यानंतरचा दुसरा फलंदाज 1 या धावसंख्येवरती बाद होतोय। केदार काळकाई वर्सेस संदेश 11 अशा प्रकारचा आपण सामना पाहतोय। ओंकारच्या या चेंडूवरती मात्र जबरदस्त फटका, चेंडू हवेत आहे, चेंडू सीमा पार, आर पार षटकार। क्या बात है, तालियां बज रही है। बाजी आप कर रहे हैं, थोड़ा सा ऑफ टर्म के बाहर गेंद थी और सबसे अजीब बात है वो सीधे बल्ले से गेंद को खेल दिया था डाउन द ग्राउंड, जहां खिलाड़ी मौजूद था लॉन्ग ऑफ पर, लेकिन उनके पास कोई मौका नहीं था। स्कोर अगर देखें तो रन संख्या इसी के साथ 21-21। इस बार ऑन साइड पर हुक किया, स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ गेंद जा रही है, बाउंड्री पर खिलाड़ी तैनात, एक रन लेने का मौका, दूसरे के लिए पलट गए हैं। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हैं दोनों खिलाड़ी। देखिए विकेट कीपर के पीछे जो दर्शक है वो तालियां बजा रहे हैं, तो इसका मतलब ये है अच्छे खेल के लिए, अच्छे खेल के लिए तालियां बजा रहे हैं, किसी एक टीम के लिए सपोर्ट नहीं कर रहे। तो जो शॉट था बहुत खूबसूरत था, बल्ले के बीचों बीच खेल दिया था, उसके बाद भी वह तालियों की आवाज आपने सुनी थी। काफी ऑफ टाइम के बाहर गेंद, अमित वाइट बॉल का इशारा होगा। स्कोर अगर देखें तो 24 प्लस ऑफ 1 विकेट। संदेश 11 तीसरे ओवर का खेलना, 4 ओवर का मुकाबला। संदेश पाते आए हैं, अपने गेंदबाज के साथ चर्चा करेंगे, या चर्चा होगी, खिचड़ी पकेगी, बहुत सारी चीजें होने वाली है। संदेश पांडे और उसके साथ सुहास पवार भी आए हैं। संदेश पांडे की बात करें तो पुराना चावल है, बहुत साल से क्रिकेट खेल रहे हैं और अनुभव इनके पास। सुहास पवार जिनके पास अच्छा लेग ब्रेक है, अच्छा बैरिशन और गेंदबाज के साथ चर्चा हो रही है। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए। अमोल ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइकर इन पर सलीम। एक अच्छा मुकाबला कालकाई वर्सेस संदेश 11, लेफ्ट आर्म ओवर द विकेट। इस बार को खूबसूरती के साथ डीप स्ट्राइक कवर क्षेत्र में ड्राइव किया, संदेश पांडे ने गेंद को रोका है, 1 रन मुकम्मल किया, गेंद को ढूंढ रहे, 2 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने। पीछे से आवाज आ रही है, तालियों की आवाज। एक बार फिर देखे, डगआउट से ज्यादा आवाज नहीं आ रही, यहाँ बिल्कुल वो सन्नाटा है, लेकिन पीछे विकेट कीपर के पीछे बिल्कुल जो दर्शक बैठे हुए सपोर्ट बहुत अच्छा कर रहे हैं। स्कोर अगर देखें तो रन संख्या इसी के साथ 26 रन, 26 प्लस ऑफ 1 विकेट। पुन्हा मात्र गोलंदाजी मार्क होती, हा सज्ज होतो तो गोलंदाज।
26 धावा असताना मात्र एक चांगल्या प्रकारचा चेंडू टाकला गेलाय अमोल सारख्या फलंदाजाला एक चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये हा ओंकार यशस्वी ठरतोय. संदेशने कानमंत्र दिला होता, त्यानंतर मात्र गोलंदाजीमध्ये तो परिवर्तन करतोय आणि त्याचा फायदा होतोय. या षटकातले अजूनही 2 गेंदों का खेल अभी भी शेष है. ओ लेग ब्रेक, बहुत अच्छी गेम. लेग ब्रेक जो सुभाष पवार करते हैं वही एक बार फिर ओंकार कर रहे हैं. और इस वक्त क्योंकि शॉट सिलेक्शन अच्छा नहीं था बल्लेबाज अमोल का, क्योंकि टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाते हुए गेंद अगेन द टर्न खेलने की कोशिश की गई. इस बार हवा में गेंद टप्पा खाने के बाद उछाल था, एक बार फिर घुमाव था. गेंद को खेल दिया स्क्वायर लेग की तरफ. स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है. जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने रन बनाए 2. आखिरी गेंद पर आए डबल और 3 ओवर की कहानी. रन संख्या 28, 28 प्लस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 विकेट. 3 ओवर के बाद रन संख्या कुल मिलाकर 28, 1 विकेट की 2 विकेट के नुकसान, 2 विकेट के नुकसान पर. तो आइए छोटा सा ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ वापस आएंगे. अनेक स्पर्धा गाजवल्यात. अशा प्रकारचा हा हुसेन. पहिला चेंडू आहे, मोठा पटका खेळायचा. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. चित्ता कैंप से ये खिलाड़ी आए, बहुत ही बेहतरीन गेंदबाज. और खास करके जब आनंदबाड़ी का जो टूर्नामेंट था, प्रेशर था, दबाव था, उस वक्त बहुत अच्छी गेंदबाजी इस गेंदबाज ने की है. चित्ता कैंप ने बहुत सारे तेज गेंदबाज दिए हैं. शुरुआत अपने कद्दों का बहुत अच्छा इस्तेमाल, टप्पा खाने के बाद बिल्कुल उछाल मिला. बल्लेबाज ज़्यादा सनी नहीं समझ पाए. बिंदी गेंद के साथ आकाश. रन संख्या 28 और आगे आकर खेलने की कोशिश. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ. रन बनाने का कोई अवसर नहीं है. जैसे कि देखिए भुवनेश्वर कुमार आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी करते हैं और एक लाइन, एक चैनल पकड़ के गेंदबाजी करते हैं. उसी तरह से गेंदबाजी हो रही है. चौथे 5वें स्टंप की तरफ गेम. या तो वो कंधों का इस्तेमाल कर रहे हैं या तो गुडनेस पर टिप्पा खाने के बाद वो उछाल मिल रहा है. बहुत अच्छी गेंदबाजी गेंदबाज हुसैन द्वारा. राइट अप ओवर द विकेट. ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद. अंपायर वाइड बॉल का इशारा जरूर करेंगे. अमोल बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है और वाइट बॉल का इशारा. तो 2 रन आपको जरूर मिलने वाले. रन संख्या 30 रन. अमित इंपॉर्टेंट ओवर है और इस ओवर की बात करें तो अभी भी 4 गेंदों का खेल आना बाकी. 4 गेंदें शेष है तो कम से कम 3 या 2 बड़े स्ट्रोक आते हैं तो कमबॅक करने का मौका बल्लेबाज को मिल सकता है. नक्कीच या ठिकाणी तशा प्रकारची ही संधी देखील आहे. कारण अमोल पहा स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. वाईट चेंडू होता त्यावेळेला मात्र प्रवृत्त केले ते सनीला धावण्याकरिता. आता मात्र चांगल्या प्रकारचा हा चेंडू. त्या चेंडूवरती पहा बॅटची कडा लागते. अमोलच्या बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. एकेरी धाव निश्चितपणे प्राप्त होते. या एका धावेने संघ पोहोचतोय एकूण 31 या धावसंख्येवरती. अमित क्रिकेटपटू, टेनिस क्रिकेटपटू म्हणून आपण जर बघितलं तर आज श्रीकांत कोणे आनंदवाडीत होता, संदेश पाटणे आनंदवाडीत होता, हुसेन आनंदवाडीमध्ये होता. हे खेळाडू विश्रांती कधी घेतात हा प्रश्न आहे. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु हुसेनची गोलंदाजी अफलातून. अमोल यावेळेला रनआउटच्या रूपानं बाद होईल का पाहूया. पंचांचा इशारा काय येतोय. बोट आकाशाकडे जात आहे आणि कोण, सनी की अमोल. अमोल बाद डगआउटच्या दिशेने परतलाय. कंट्रोल, एवढा कंट्रोल ठेवणं सोपं नाही आहे मित्रांनो, सोपं नाही आहे. म्हणजे
काही वेळेला तुम्ही म्हणत असाल की क्रिकेटपटू आता ते आहेत ते पैसे घेतात, अर्थात ते त्यांचं मानधन घेत असतील, परंतु ते झोपतात कुठे? झोपतच नाही आहे. सातत्यानं प्रवास आहे, सातत्यानं. हुसेन रात्रभर झोपलेला नाही आहे, सकाळी डायरेक्ट रिक्षातनं उतरला, मैदानावरती आला आहे आणि चांगली कामगिरी करतोय. फलंदाजांना या ठिकाणी स्थिरावून देत नाही आहे. अप्रतिम चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलेला आहे. सुरेख पद्धतीचा इन कटर होता आणि चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क पुन्हा एकदा चांगला होत नाही आहे. पहिल्यांदा ऑफ स्टंपच्या बाहेरची गोलंदाजी आणि एक चेंडू त्यानं आतमध्ये आणला. आता ही सरप्राईज डिलिव्हरी होती, म्हणजे तुम्ही गोल्डन बॉलमध्ये चेंडू टाकत राहता आणि मधून एक बाउन्सर टाकता किंवा यॉर्कर टाकता, तर ती एक सरप्राईज डिलिव्हरी असली पाहिजे. हा एक चांगला चेंडू जो आतमध्ये आणला आणि छान कामगिरी हुसेनकडनं. हुसेन बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. आगे आकर खेलने की कोशिश जरूर की गई है. सुहास पवन ने गेंद को रोका और हुसैन की तरफ गेंद चली गई. यहाँ से रन आउट का मौका बिल्कुल है. बेहतरीन गेंदबाजी, टॉप क्लास गेंदबाजी रही है सुहास की. शानदार गेंदबाजी हुसैन की रही है, इसीलिए वो तालियां बज रही है. ये खिलाड़ी भाई कब सोते हैं, कब सोते हैं? नहीं सोते हैं, सामने वाले को सोने नहीं देते हैं. और शानदार प्रदर्शन रहा. बल्लेबाजी बिल्कुल कोशिश बढ़िया रही, लेकिन टॉप क्लास गेंदबाजी के खिलाफ जब आप खेल रहे तो टॉप क्लास बल्लेबाजी भी आपको करनी पडती है. तर इथे आपण बघितलं 4 षटकांचा खेळ. 34 धावा धापलकावरती आता करायच्या आहेत. 33 धावा या ठिकाणी उभारले गेले आहेत. आव्हान 34 धावांचं आहे. या 34 धावा कशा होतात ते देखील आपण पाहणार आहोत. त्यानंतर इनिंग समाप्त झाल्यानंतर अनेक वर्ष या ठिकाणी जी परंपरा आहे, आपल्या प्रत्येक इथे आलेल्या प्रेक्षकांसाठी असतील, खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था केली जाते. कोणतं आपण ते आलाटवाडीमध्ये पाहिलं होतं, 3 राजगुरू प्रीमियर लीगला पाहिलं होतं. फार कमी अशा स्पर्धा आहेत ते प्रेक्षकांसाठी देखील जेवणाच्या व्यवस्था करतात. त्यापैकी एक स्पर्धा आपण इथे बघतो आहे. स्वर्गीय विजयराजे भोसले होते चषक 2024मध्ये. हे 24 चेंडू संपल्यानंतर आपल्याला यावेळेला लंच ब्रेकसाठी थांबायचं आहे आणि त्याची संपूर्ण व्यवस्था आमच्या इथले ग्रामस्थ असतील, मुंबईकर मंडळी असतील, प्रत्येकाने, म्हणजे आपण एकदाच कधीतरी इथे येतो, जत्रेला येतो, शिमग्याला येतो, गणपतीला येतो, परंतु आपलं कॉन्ट्रीब्युशन सगळ्यांचं चांगलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आता एखादी स्पर्धा उभी करायचं सोपं काम राहिलेलं नाही आहे, सोपं काम नाही आहे. त्यामुळे कॉन्ट्रीब्युशन देणारे प्रायोजक या ठिकाणी उभे राहतात आणि स्पर्धा उभी राहते. आज चांगली स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. चेंडू मैदानात द्या. 24 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता. कसा पाठलाग होईल ते देखील पाहूया. परंतु आम्ही कधी कधी छोटे टोटल असतात ते मोठे बनतात, म्हणजे खूप चांगले बनतात. बघूया, एक रोमांचक सामना आपल्याला बघायला मिळेल की सामना लवकर संपेल ते देखील या ठिकाणी त्याचं उत्तर मैदानावरती आपल्याला मिळणार आहे. आणि बरंच काही घडणार आहे, बरंच काही बिघडणार आहे. आपण ऐकूया सुंदर सुगम संगीत आणि त्यानंतर लाईव्ह ॲक्शन. करता येईल. कोकणामध्ये आल्यानंतर तुम्हाला शेत, त्याचे बाण असलेला या वेळेला निसर्ग आणि लाल परीला तुम्हाला पकडायचं हवं. ती पकडल्याशिवाय तुम्ही तुमच्या गावाकडून तुमच्या शहराकडे जाऊ शकत नाही, तुम्ही तुमच्या रेल्वे स्टेशनला जाऊ शकत नाही, तुम्ही तुमच्या शाळेत जाऊ शकत नाही. लाल परी महत्त्वाची आहे, ती लाईफलाईन आपली. तर 34 धावांचा पाठलाग या ठिकाणी होतोय आहे. आणि आम्ही 30 वर्ष एखादी आजूबाजूला बघा, आजूबाजूला स्पर्धा सुरू झाली असतील, म्हणजे फक्त मी एका ठिकाणचं सांगत नाही आहे, आपल्या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातलं सांगतोय. आजूबाजूला स्पर्धा सुरू झाल्या, काही दिवस सुरू राहिल्या आणि त्या बंद झाल्या असतील, परंतु ही स्पर्धा 30 वर्ष अखंडितपणे 3ऱ्या तपाकडे वाटचाल करत आहे. त्याचं कारणही तसंच आहे, कारण विजयराजे भोसले यांचं काम, त्यांचा आदर्श, कारण त्यांनी पहा अलोरे येथे झालेल्या मोठ्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त केलं होतं आणि त्यानंतर त्या चषकासह ते इथे आले, त्यांची मिरवणूक निघाली आणि त्यानंतर विजयराजेंनी हा संपूर्ण अशा प्रकारचा थाट मांडलेला आपण पाहतोय. एक दर्जेदार अप्रतिम अशा प्रकारचा आपण सामना पाहतोय. विजयाकरिता गरज आहे ती म्हणजेच एकूण बंटी आणि सुहास अशा प्रकारची जोडी मैदानात आहे. तर समोर मात्र गोलंदाजी मार्कवरती पाहतोय तो एक महत्त्वपूर्ण गोलंदाज आहे, ज्याच्या हातात चेंडू सोपवला गेला आहे संदेश 11 या संघाच्या कर्णधाराकडून. अनेक वर्ष खेड संघासाठी संकेतनं खूप चांगली कामगिरी केलेली आहे, त्यामुळे त्याच्यावरती नजर. आज बॅटिंग तितकी चांगली नाही झाली, बॅटिंगही तू चांगला करतो, परंतु आज गोलंदाजीमध्ये तू उजवी कामगिरी करणार का? अशा प्रकारच्या स्पर्धा त्याने अनेक वेळा गाजवल्या. म्हणजे 34चा टोटल 24 चेंडू 34 धावाचं समीकरण असताना त्या धावसंख्येला लगाम घालण्याचं काम किंवा ती धावसंख्या डिपेंड करण्याचं काम संकेतनं केलं आहे. आज ते त्याला करायचं आहे. आव्हान असतील, पण क्रिकेट आणि जीवनाचं मैदान, तिथं आव्हान असल्याशिवाय मजा पण येणार नाही आहे. आता क्षमता किती आहे ती या ठिकाणी त्याची चाचपणी होईल. पुन्हा गोलंदाजी मार्कवरती
हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात आहे, उंच कुडा आहे, हवेत चेंडू आहे, चेंडू सीमापार होतो की सीमेच्या आतमध्ये आहे, तिथे मात्र षटकार. पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार. खेलने का प्रयास किया था बंटी ने, उस वक्त थोड़ा सा फंस गए थे और कवर पर जो खिलाड़ी है बहुत दूर रखे गए हैं, वो कैच न पकड़ने की कोशिश करते हैं. सुभाष पवार स्ट्राइकर एंड पर जीतने के लिए 34 रनों की जरूरत है. स्कोर अगर देखें तो रन संख्या 7 रन. इस ओवर की अगली गेम संकेत राउंड विकेट. बैकफुट पर जाके आंसर पर पुल किया. मिड विकेट पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है. क्रिकेट में मैंने बहुत साल मतलब 30 साल कम से कम कमेंट्री की है. जब शरद सर आप एक गलती करते हैं तो गेंद आपका पीछा करती है. आपने क्या छोड़ा, आपके पास गेंद आई है. बहुत बार ऐसा होता है. कुंदन हमारे साथ जुड़े हुए और प्रथमेश. अगला मुकाबला बहुत महत्वपूर्ण होगा. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करे संकेत. स्कोर अगर देखें तो रन संख्या 8 रन. ओवर की बात कर तो ये पहले ओवर का खेल. संकेत राइट अप ओवर द विकेट. इस बार मिस टाइम स्ट्रोक है. विकेट कीपर गेंद के नीचे आ रहे हैं. ये कैच बिल्कुल आसान नहीं है. कम से कम 1 रन आपको जरूर मिलेगा सिंगल के साथ. स्कोर अगर देखें तो रन संख्या 9 रन. जीतने के लिए 34 रनों की जरूरत है. दोपहर का सत्र. आकाश में सफेद बादल, धूप खिली हुई है और बहुत ही सुहाना मौसम आप देख रहे हैं इस वक्त. और विकेट की तलाश में है. बिल्कुल 2 बार मौका आया था. ये कैच इतना आसान नहीं था. सनी ने कोशिश बहुत बढ़िया की. कमिटमेंट में कोई कमी नहीं थी, लेकिन जो कवर पर खिलाड़ी था वो कैच लपक सकते थे. मौका बिल्कुल था. और देखिए 34 रन है तो डिपेंड करने के लिए आपको वो विकेट लेना बहुत जरूरी. विकेट लेना बहुत जरूरी है. विकेट मिलेंगे तो मैच में कमबैक करने का मौका मिलेगा. सुभाष पवार स्ट्राइकर एंड पर संकेत का सामना करने के लिए तैयार. इस ओवर की अगली गेंद बैकफुट चले गया. ऑन साइड पर गेंद को खेल दिया. अच्छा स्ट्रोक है. खिलाडी बाउंड्री पर तैनात है सही जगह पर. कोकणातल्या खेळाडूंना सांगावं लागणार नाही शेतात कशी फिल्डिंग करायची. बबलू भोसले अर्थात प्रमोद भोसले यांना मी विनंती करतोय आपण लगेच समालोचन कक्षाकडे यायचंय. बबलू भोसले, प्रमोद भोसले साहेबांना विनंती करतोय आपण या समालोचन कक्षाकडे. संकेत तैयार. सामना करेंगे बंटी. फुल टॉस. हवा में गेंद है. अमोल गेंद के नीचे. अमोल भाई कहां देख रहे थे, ये गेंद आपकी तरफ आ रही थी. संकेत ने विकेट लिया. बंटी बैक टू द पैवेलियन चले गए हैं और इंपॉर्टेंट विकेट. इंपॉर्टेंट विकेट. अक्षय आदित्य अपने होम ग्राउंड पर खेल रहे हैं और हार्दिक. अमोल को लगा कि ये फुल टॉस गेंद है तो बिल्कुल जाएगी बाउंड्री लाइन के बाहर और संकेत ने विकेट प्राप्त किया. बहुत महत्वपूर्ण विकेट है. विकेट मिलेंगे तो एक बार फिर मैच में अमित कमबैक करने का मौका मिलेगा. स्कोर 10 रन. जीतने के लिए 24 रनों की जरूरत है. आपके पास 18 गेंदें शेष है और आपको विकेट ही बचा सकते हैं. अमित एक विकेट से बात नहीं बनेगी. विकेट आपको गुच्छे में चाहिए तब जाकर आप कमबैक कर सकते हैं. और अब गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है. हार्दिक अपने होम ग्राउंड पर गेंदबाजी करने का मौका मिलेगा और दर्शक सपोर्ट करेंगे क्योंकि ये इस गाव का बंदा है. अगदी आपण बघितलं तर 6वी 7वी 8वी पासून क्रिकेटच्या खेळाला तो मैदानावरती उतरला. त्यानं प्रभावित केलं. आज बघा आपल्या गावाकडनं खेळता खेळता तो एका व्यावसायिक संघामध्ये खेळतोय. ही जमेची वास्तू आहे. म्हणजे तिथे 3 ते 4 खेळाडू तिसंगीचे या मैदानावरती आज क्वार्टर फायनल सेमीफायनलमध्ये आपल्याला बघायला मिळतील. डावखुरा फलंदाज सुहास पवार स्ट्रायकर एंडला. सुरेख चेंडू होता. अत्यंत सुरेख चेंडू. ऑफटमच्या बाहेरचा ऑन साईडला खेळला. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू हातामध्ये येत नाहीये. एक धाव पूर्ण केले. ओ हो 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 इथेच
रनआउटची शक्यता होती. नवीन बॅटर मैदानावरती आलाय बॅटिंग करण्याकरता रोहित. ये ओवर बहुत महत्वपूर्ण होगा. गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर फिलहाल तैयार हो रहे. हार्दिक और पहली गेंद पर सिंगल. रन संख्या 11 रन. स्ट्राइक रन पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए. रोहित ऑन स्ट्राइक. पॉइंट कवर. एक्स्ट्रा कवर. लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन. मिड विकेट पर खिलाड़ी. स्क्वायर लेग पर एक खिलाड़ी तैनात. अच्छा स्ट्रोक. गेंद को खेल ऑन साइड पर. खिलाड़ी बिल्कुल इस वक्त लॉन्ग ऑन क्षेत्र में मौजूद है. 2 रन लेने का मौका. विकेट की वजह अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी. स्कोर अगर देखें तो रन संख्या 13 रन. इस ओवर की बात करें तो शुरुआत बहुत अच्छी की है हार्दिक ने. सही इलाके में गेंदबाजी कर रहे हैं और ज़्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे. सुहास की लिए पहली गेंद बिल्कुल परफेक्ट थी. लेफ्ट हैंडर के लिए टिप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकलती भी गेम. अपना ये भी अच्छी गेंद है. बहुत बढ़िया गेंदबाजी. हार्दिक की गेंदबाजी कमाल की है मैदान के अंदर और इसीलिए देखिए इनको मौका मिला है. और टिप्पा बहुत अच्छा रख रहे हैं. ज़्यादा आगे नहीं डाल रहे. ओवर पिच गेंदबाजी नहीं कर रहे. गुंडे पर टिप्पा खिला रहे और थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर से वो अंदर की तरफ लेके आ रहे बल्लेबाज. राइट हैंडर बल्लेबाज के लिए और लेफ्ट हैंडर के बल्लेबाज के लिए वहां से बिल्कुल चौथे स्टंप से 5वें स्टंप की तरफ लेके जा रहे. लेन बहुत अच्छी है. दिशा अच्छी है. इंटेन अच्छा है. जब सामने बड़े खिलाड़ी हो ना तब जाकर मजा आता है गेंदबाजी करने के लिए. सुहास पवार एक प्रोफेशनल खिलाड़ी मैदान के अंदर है. एक तरफ बल्लेबाज रोहित है और प्रमुख गेंदबाज के तौर पर हार्दिक अपने बॉलिंग मार्ग पर तैयार हो रहे. स्कोर 14 रन. इस ओवर की अगली गेंद छोटी गेंद पर प्रहार. गेंदबाज ने दिया मौका. बल्लेबाज ने जड़ दिया शानदार छक्का. हार्दिक ओ अच्छी गेंद. देखे सोच को बदलो. नजारे बदल जाएंगे. दिशा बदली. खेल बदल गया. सुहास पवार के ऊपर एक बार फिर मौका था. बड़ा स्ट्रोक खेलने की जरूरत थी. ऑफ टाइम के बाहर वाली गेंद और बल्ले का अनुरी किनारा. विकेट कीपर का सहारा. सुहास पवार बैक टू द पेवलिंग. गो. यानंतर या सामन्यानंतर सर्व क्रीडाप्रेमी खेळाडू आणि सगळ्यांसाठी भोजनाची व्यवस्था जशी आपण मगाशी अनाउन्सिंग करून सगळ्यांना सूचना दिली आहे ती करण्यात येणार आहे. मी मंडळातील सगळे पदाधिकारी आणि सर्व तरुणांना विनंती असेल की आपण भोजनाच्या व्यवस्थेसाठी विजयराजांच्या मंडपाकडे चालायचं आहे. हा सामना संपताच त्वरित भोजन व्यवस्था केली जाणार आहे. मंडळातील सगळे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण भोजनाच्या तयारीसाठी विजयराजांच्या मंडपाच्या दिशेने चालायचं आहे. प्रेक्षकांना विनंती करेन हा सामना कोणी पण जिंकू द्या त्याबद्दल काही प्रश्न नाही. जो चांगली कामगिरी करेल तो जिंकेल. परंतु हार्दिकनं सुहास पवारचा एक मोठा बळी घेतलाय. हार्दिकची गोलंदाजी तुम्हाला आवडली तर टाळ्यांचा गजर करा. सुरेख अप्रतिम. सामना कोणी पण जिंकू द्या त्याबद्दल काही प्रश्न नाही. जे चांगली कामगिरी करणार तो सहभाग या ठिकाणी जिंकणार यात काही शंका नाहीये. आणखीन एक चांगला चेंडू गोलवर टप्प्याचा ऑन साईडला खोदून काढलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जातो. इथे मात्र कमीत कमी 1 किंवा 2 धावा मिळतील. संख्येच्या दिशेने चेंडू आला होता. या 2 धावांनी धावसंख्या बदलली. धावसंख्या पोहोचली ती 22 वरती. रन संख्या 22. जीतने के लिए 12 गेंदों में यहाँ से 12 रनों की जरूरत है. लेकिन बहुत प्रभावित किया इस बंदे ने. अच्छी गेंदबाज. इस ओवर में देखिए एक सिक्सर जरूर आया लेकिन उसके बाद में इनके मन में कोई डर नहीं था. आगे रखा. लेन थोड़े ऑफ टाइम के बाहर थी और सुभाष पवार का बहुत महत्वपूर्ण विकेट प्राप्त किया. अब 12 गेंदे 12 रनों की जरूरत है. मैदान के अंदर चर्चा जारी है. वैसे कोशिश दोनों तरफ से जारी है. आने वाला समय बताएगा कि कौन किसके ऊपर भारी है. एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे. विकेट है क्योंकि विकेट फैक्टर बहुत बड़ा रहेगा इस मुकाबले में. 12 गेंदे और 11 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. स्ट्राइक रन पर बल्लेबाज रोहित. नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं श्री कुणे.
लो फुल टॉस गेंद थी, स्ट्राइक कवर क्षेत्र में गेंद को खेला गया, 1 रन लेने का मौका, दूसरे के लिए पलट गए, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी। एक अच्छा विकल्प आपके पास होना चाहिए था, मनोज को मौका दिया गया, लेकिन फिलहाल क्या वो अच्छे अनुशासन के साथ गेंदबाजी करेंगे वो देखना बहुत जरूरी। स्कोर अगर देखें तो रन संख्या 25-25, दोपहर का सत्र चल रहा है। विजय राजे भोसले स्मृति चषक 2024 का लुभ उठाते हुए सारे दर्शक। उड़ाया आसमान की तरफ, हवा में गेंद है, हार्दिक गेंद के नीचे आ रहे, कैच नहीं होगा, गेंद बॉल लन के बिल्कुल बाहर जाएगी। शानदार स्ट्रोक, बल्ला घूमा, मैदान झूमा, गेंद बॉल लन के बाद 6 रन। बल्ले के बीचों बीच खेल दिया, सनी नहीं रोक पाएंगे, भीड़ में लगे तो उसको धक्का कहते हैं, हवा से उड़ के मैदान के बाहर जाए उसको छक्का कहते हैं, बाजी में लाए पलटवार उसे हुकुम का क्या कहते हैं। रोहित के बल्ले से शानदार छक्का, मैच समाप्त।